आंबेगाव पंचायत समिती सभागृहात जागतिक दिव्यांग दिनाचा भव्य शासकीय कार्यक्रम उत्साहात पार पडला। दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत अर्थपूर्ण ठरला। कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थ कल्याणकारी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील दरेकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला। यानंतर सभागृहात मोठ्या संख्येने जमलेल्या दिव्यांग बांधवांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण होते। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गट विकास अधिकारी कोल्हे मॅडम यांनी दिलेले सविस्तर मार्गदर्शन। त्यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती, लाभांची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाच्या नव्या उपक्रमांचे स्पष्टीकरण अतिशय सोप्या भाषेत दिले। त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक दिव्यांग बांधवांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला। या प्रसंगी नवनियुक्त सहाय्यक गट विकास अधिकारी वैशाली इंदे, आरोग्य अधिकारी पेठ पूजा पारधी, दिव्यांग संघटनेचा उपाध्यक्ष समीर टावरे, संपर्क प्रमुख राजाभाऊ कांबळे, सहसंपर्क प्रमुख मोहन भालेराव, सुनंदा काळे, पांडुरंग काळे, पूनम काळे, भाऊसाहेब वाळुंज, शोभा पिंगळे, सुरेखा काळे, संध्या पोखरकर, अनिता दरेकर, प्रदीप काळे, नरेंद्र गावडे, ज्ञानेश्वर शिंदे यांची उपस्थिती लाभली। सर्व मान्यवरांनी दिव्यांगांच्या प्रश्नावर विधायक चर्चा करत सकारात्मक मार्गदर्शन केले। कार्यक्रमात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, त्यांचे पालक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासन व प्रहार जनशक्ती पक्षातील प्रतिनिधींनी तात्काळ तोडगे व पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाच्या शेवटी गट विकास अधिकारी कोल्हे यांनीच आभार प्रदर्शन करत सर्वांचे उपस्थितीबद्दल आभार मानले। दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासन आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन काम करत असल्याचा उत्तम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। आज दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन। पंचायत समिती आंबेगाव गट विकास अधिकारी या नात्याने मी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। पंचायत समिती आंबेगाव कार्यालयामध्ये जागतिक दिव्यांग दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी तालुक्यामधून जवळजवळ 200 दिव्यांग बांधव उपस्थित होते। या ठिकाणी तालुक्यातील दिव्यांगांना दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग दिनाची पार्श्वभूमी तसेच दिव्यांग लाभार्थींना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, यामध्ये आरोग्यविषयक सुविधा असतील किंवा UDID कार्ड काढणे या संदर्भात गाव पातळीवर चाललेल्या नियोजनासंदर्भात सर्व माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे आजच्या दिनानिमित्त पंचायत समिती आंबेगाव अंतर्गत येत असणाऱ्या 103 ग्रामपंचायतींमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना आपल्या स्तरावरून लाभार्थींना दिव्यांग निर्वाह भत्त्याचे वाटप करण्यात यावे या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। ज्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे, त्याच पद्धतीने आजच्या तालुक्यामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना सर्व दिव्यांग बांधवांच्या ज्या अडीअडचणी आहेत या सर्व जाणून घेतल्या। त्याचप्रमाणे ADP अंतर्गत जे साहित्य प्राप्त आहे ते साहित्य वाटपाबाबत आवश्यक असणारे कागदपत्र, ज्यामध्ये UDID कार्ड, रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड यासारखे डॉक्युमेंट सादर करण्याविषयी सूचना देण्यात आली। पंचायत समिती स्तरावरून जो निर्वाह भत्त्याचं वाटप करण्यात आलं, यामधील सर्व लाभार्थींना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि या कार्यक्रमानिमित्त सर्व दिव्यांग बांधव तसेच पत्रकार मित्र उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। धन्यवाद। 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाचं आयोजन आज पंचायत समिती घोडेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव भगिनी आज या कार्यक्रमाला पंचायत समितीमध्ये उपस्थित राहिले। या कार्यक्रमामध्ये आज दिव्यांग बांधवांच्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत ह्या सर्व अडचणी आज अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या। त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेची जी पेन्शन आहे ती काही डेबिटी झाल्यापासून
1500 रुपये आणि 2500 असे 2 टप्प्यामध्ये येत आहेत. कंपल्शन प्रत्येक दिव्यांग बांधवाला 2500 रुपये पेन्शन मिळणं अनिवार्य आहे. परंतु आताच्या काळामध्ये काही डीबीटीच्या काही अडचणीमुळे किंवा आधारच्या लिंक याच्यामुळे प्रत्येक बांधवाला पेन्शन 2500 रुपये मिळालेले नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केलेली आहे. संदर्भामध्ये तहसील कार्यालयाकडे ठोस दिव्यांग व्यक्तींची जी काही संजय गांधी पेन्शन योजनेची जी काही यादी आहे ती अवेलेबल नाही आहे. त्याच्यामध्ये जी काय त्यांच्याकडे 5,000 लोकांची यादी आहे त्या यादीमध्ये निराधार, विधवा, घटस्फोटित आणि दिव्यांग अशी सर्वांची एकत्रित यादी मिळालेली आहे. फक्त आमची दिव्यांग संघटनेची एवढीच मागणी आहे की आम्हाला दिव्यांग व्यक्तींची सेपरेट संजय गांधी निराधार योजनेची यादी हवी आहे, जेणेकरून ज्या दिव्यांग व्यक्तींना 2500 रुपये पेन्शन आणि 1500 रुपये पेन्शन अशी मिळाली, या सर्वांची एकत्रित माहिती आम्हाला मिळावी, जेणेकरून आम्हाला प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला 2500 रुपये पेन्शन देणे अनिवार्य होईल किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल. तसेच पुढील काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग वृद्ध आश्रम ही संकल्पना आज या कार्यक्रमातून आम्ही मांडली. यासाठी आम्हाला तहसील कार्यालयाकडून साधारणतः गायरान जागेमधून 21 गुंठे जागा मिळावी, त्या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प हाती घेत आहोत. तसेच निर्वाह भत्त्याच्या विषयी पंचायत समितीने आत्ता आपल्याकडे जवळजवळ 28 लाख रुपये दिव्यांग व्यक्तींना 3,000 दिव्यांग भत्ता जमा केलेला आहे. उर्वरित दिव्यांग भत्ता आहे तो मार्च महिन्यामध्ये जमा होईल. तसेच आत्ताच्या या परिस्थितीमध्ये दिव्यांग बांधवांना घरकुलासाठी काही अडचणी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे घरकुलाचे प्रस्ताव आहेत ते काही प्रलंबित आहेत. काही प्रकरणं जी काय ती मंजूर झालेली नाही आहेत ती पण लवकरात लवकर मंजूर करण्यात येतील असे आश्वासन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेले आहे. तसेच दिव्यांग कायद्यानुसार दिव्यांग कायदा 2016 याची संपूर्णपणे अंमलबजावणी व्हावी. दिव्यांग व्यक्तीवर चाललेले अन्याय आहेत त्या संदर्भामध्ये शासनाने कठोर पावले उचलून संबंधित कारवाई करावी. तसेच दिव्यांग व्यक्तींचे जे काही शेतीचे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावावे. ते मार्गी लावल्यास दिव्यांग व्यक्तीवर अन्याय झाल्यास संघटना कोणत्याही प्रकारच्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही. येत्या काळामध्ये संघटना ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे राहून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करेल असं समर्थ दिव्यांग सेवा संघटनेच्या वतीने सर्वप्रथम माझं इंट्रोडक्शन करून देते. मी डॉक्टर पूजा पारधी, वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पेठ येथे. तर आज इथे उपस्थित असलेले पंचायत समितीमध्ये उपस्थित असलेले सर्वांनाच माझा नमस्कार तसेच सुप्रभात. सगळ्यांना माहीतच आहे आपण का जमलोय. तर मी थोडक्यात आधी हिस्ट्री सांगून देते. पार्श्वभूमी, हा जो दिवस आहे दिव्यांग दिवस का साजरा केला जातो म्हणून. तर माहीत नसेल बऱ्याच जणांना की खूप वर्षांपूर्वी जसं 1990च्या दशकांमध्ये एक बेल्जियममध्ये घटना घडली होती. कोळशाच्या खाणीमध्ये जे वर्कर्स होते किंवा कामगार होते यांचा एक ऍक्सिडेंट झाला होता. जसं स्फोट झाला होता आणि खूप सारे लोक तिथे गंभीर जखमी, मरण पण पावले आणि खूप जणांचं म्हणजे त्यांना दिसणं बंद झालं, त्यांना ऐकायला कमी यायला लागलं. तर काय झालं, यामध्ये सरकारने एक भूमिका घेतली की जे मरण पावले किंवा ज्यांना जखम झाली अशांना फायनान्शियल एड्स दिले, म्हणजे पैसे वगैरे पुरवून दिले. पण जे अपंग राहिले त्यांच्यासाठी मात्र काहीच करण्यात आलं नाही. आणि अपंगत्व घेऊन त्यांचा रोजगार पण लावला गेला, त्यांचं आयुष्य म्हणजे प्रॉब्लेम झाले आयुष्यामध्ये किंवा त्यांना पुढे त्यांचं कमवण्याचा स्रोतच गेला होता. तर असे जे कामगार होते, असे 2-3 घटना झाल्यानंतर ना या कामगारांनी असं ठरवलं की एक आंदोलन करूया की आम्हाला पण अधिकार हवे. जर आमच्यासोबत असं काही झालं किंवा जन्मताच आमच्यामध्ये दिव्यांगता असेल किंवा असं काही अपंगत्व असेल तर आम्हाला सुद्धा काही सुविधा मिळाल्या पाहिजे. तर यासाठीच सर्व जे कामगार होते हे एकत्रित आले आणि 1990चा जो पूर्ण दशक होता हा यामध्ये या सर्वांविरुद्ध एक आंदोलन छेडण्यात आलं. तर याचाच एक म्हणतो सक्सेस म्हणून आपण 1992 साली युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने 3 डिसेंबर हा दिवस, म्हणजे याच्या अगोदर काय होत होतं, प्रत्येक मार्चच्या 3ऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जायचा.
पण नंतर मग आपण एकच दिवस म्हणजे 3 डिसेंबर 1992 पासून हा दिव्यांग दिवस किंवा वर्ल्ड डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज म्हणून साजरा करतो. ठीक आहे, या दिवशी आता आपण काय करतो ते जाणून घेऊया. निमित्ताने दिव्यांग व्यक्तींसोबत सर्वसामान्य जनतेमध्ये किंवा समाजामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा आपण दिवस साजरा करत असतो. जनजागृती कसली तर त्यांचे असलेले अधिकार किंवा आपण समाजामध्ये ज्या विविध योजना राबवल्या जातात, सगळेच विभाग असू देत, जसे आपले सामान्य प्रशासन विभाग असू देत, आरोग्य विभाग असू देत, यामध्ये ज्या योजना आहेत किंवा ज्या फॅसिलिटीज आपण पुरवतो त्याबद्दल जनजागृती केली जाते. याच दिवशी आपण दिव्यांग बांधव जे आहेत त्यांचा सन्मान करतो. त्यांचे शिक्षणाबद्दल म्हणजे जे शिक्षण सर्वसामान्य जनता घेते ते सर्वांना मिळावं, म्हणजे त्याच्यामध्ये इक्वॅलिटी असावी यासाठी म्हणून पण साजरा करतो. प्रशिक्षण कसले तर जर त्यांनी एक भाग अंगाचा गमावला असेल तरी जे उरलेले अंग आहेत याचा बेटर उपयोग करण्यासाठी आपण प्रशिक्षण त्यांचे घेतो. म्हणजे त्यांची ती कमी नसून त्यांना एक अपॉर्च्युनिटी असते की जो असलेला भाग आहे आपला त्याचा बेस्ट वापर करून समाजामध्ये काहीतरी करावं. तर तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जरी जन्मता असेल किंवा नंतर आलेले अपंगत्व असेल तर त्याच्यातून पुनर्वसन कसे करायचे इन टर्म्स ऑफ राहण्याचं, म्हणजे निर्वाहाबद्दल जसं मॅडम म्हणाल्या तसं, किंवा त्यांना एड्स देऊन त्यांच्या फिजिकल कॅपॅसिटीज वाढवण्यासाठी किंवा सगळ्याच बाबतीत त्यांचं प्रशिक्षण करून त्यांना जॉब अपॉर्च्युनिटीज वाढवण्यासाठी आपण पुनर्वसन करतो. तर याच सगळ्या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो. तर या दिवशी एकच अपेक्षा आहे, आपण त्यांच्याकडे सहानुभूती न दाखवता त्यांना एक आत्मविश्वास द्यावा, आपली हीच जबाबदारी असं समजते. आणि या व्यतिरिक्त आपला विभाग म्हणजे माझा विभाग आरोग्य विभाग किंवा सर्वांचा, तर आम्ही वेगळं काय करतो सगळ्यांसाठी तर ते सांगण्यासाठी मी काय आले. तर आपण विविध योजना देतो आणि त्यातर्फे मोफत ट्रीटमेंट, मोफत डायग्नोसिस म्हणजे मोफत सगळ्या आपण हेल्थ चेकअप तर करतोच आहे. तसेच सामान्य समाज कल्याण विभागासोबत मिळून आपण एड्स पण देतोय. जसे हिअरिंग एड्स असतील त्यांना रॅम्प, व्हीलचेअर्स असतील, सगळे जे आर्टिफिशियल लिम्स पायाचे सगळे चालण्यासाठीचे जे एड्स आहेत ते आपण पुरवतो. तसेच हॉस्पिटलमध्ये आपण त्यांच्यासाठी रॅम्प्स पण अवेलेबल करून दिले. स्पेशल खिडक्या बनवल्या आहेत फॉर पीपल विथ डिसेबिलिटी, वेगळे वॉशरूम डिझाईन केले, सायनेजेस, साईन्स असे सगळे लावलेले आहेत. शिवाय असं वेगळी प्रायोरिटी बेसिसवर त्यांच्यासाठी बेड अवेलेबल केलेले आहेत. तर हे सगळं आपण अवेलेबल करून दिलेलं आहे आरोग्य विभागाकडून. तर ठीक आहे, माझे 2 शब्द संपवते. काढले किती सुंदर लिहिलंय. पाहिल्यानंतर इथे लेके की तिथे लिहिलेले वाक्य, अरे हमारे वो इस तरह देखना, सहानुभूती नको आम्हाला, सहानुभूती नको, विश्वास पाहिजे, हे वाक्य त्या ठिकाणी वाक्य. आणि यांची तीच अपेक्षा आहे, तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, काही देऊ नका, काही म्हणजे आर्थिक व्यवस्था ही तर अनेक आहे. जागतिक दिनाचा किंवा हे जागतिक दिन का साजरा केला त्याचा औचित्यच आहे की त्यांचे हक्क आणि त्यांचं कल्याण याच्यावर जास्त विचार गेला पाहिजे. त्यानंतर यांच्यामध्ये असलेली म्हणजे की समाजामध्ये जनजागृती, समाजामध्ये त्यांना स्थान प्राप्त झाले पाहिजे. आणि त्यांनी हेही सांगितले की आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावर सुद्धा यांचा स्तर उंचावला पाहिजे. ही आपल्या देशाची संपत्ती आहे, नव्हे जगाची संपत्ती आहे. जर आपण यांना घेऊन चाललो तरच जगाचं उज्ज्वल भविष्य यांच्यामुळे आपलं वाढणार आहे. आपल्या भारत देशाचं सुद्धा उज्ज्वल भवितव्य यांच्यामुळे वाढणार आहे. कारण आपल्या यांच्यामध्ये जर ताकद आहे पण यांच्या याच्यामध्ये सुद्धा याची ताकद आहे, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आणि त्यांच्या ह्या वोटिंग शिवाय
आपल्याला किंवा आपल्या देशाला संरक्षण किंवा मोठेपणा मिळू शकत नाही. आपण पाहतो एका मतामुळे सुद्धा किती उलाढाल होऊ शकते आणि त्याच्यातच हे पळण्याचं चित्र आपण टीव्हीवर पाहिलेले आणि म्हणून आपल्याला आपल्या सर्वसामान्य लोकांपेक्षाही यांना तितकंच महत्व आहे, त्यांचा दर्जा राहिला पाहिजे आणि म्हणून अखिल भारत म्हणजे जागतिक दिन हा 3 डिसेंबर त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्यांच्या काय मागण्या येतो? काही मागण्या नाही. म्हणजे मी यांच्या बऱ्याचशा ह्या गोष्टी पाहिल्यानंतर की सरकार बऱ्याचशा योजनांनी त्यांना सपोर्टिंग करतोय, पण त्यांचं अंतर्मन सांगतंय की आम्हाला नुसते पैसे देऊन म्हणजे करू नका, आम्हाला काहीतरी उद्योग द्या. यातल्या बऱ्याचशा महिला जेंट्स उद्योग पण करतायत, पण काही जणांची मला असा सूर आले की मॅडम आम्हाला कुठेतरी जागा बघा ना, की आम्हाला जागा मिळाल्यानंतर आम्ही आमचे काही जे बांधव आहेत त्यांना आम्ही आमच्या जवळ ठेवू, विश्रांती देऊ, त्यांच्यासाठी माणसं नेमू, त्यांची ते सेवा करतो. मगाशी मला वाटतं प्रश्न डॉक्टरांकडे उद्भवला होता की काही जे ऑन द बेडवर ज्या काही गोष्टी लागतात त्या समस्या रोज माणसं नाही करू शकतो. आपल्यातला म्हातारा माणूस जेव्हा होतो ना तेव्हा आपण फक्त 2, 3, 4, 5 दिवसच आपण त्यांची सेवा करतो, त्यानंतर म्हणतो कधीचा हा जाईल काय कळत नाही. ही सर्वांच्या मनोमनची व्यथा आहे. अहो यांना तर आयुष्यभर दुसऱ्या माणसांनी पाहणं ही साधी गोष्ट नाही. म्हणून यांनी जी विनंती केली की अशा लोकांची साधारण यातील तावडे भाई, नंतर दरेकर भाई, पूनम यांचा बऱ्याच वेळ की आम्हाला कुठेतरी जागा पाहिजे की जेणेकरून आमची संघटना, आमची लोक की एक बांधकाम करून आमच्या ह्या लोकांना संरक्षण देतील, त्यांना सर्वतोपरी काय करतील गोष्टी उपलब्ध करून. मॅडम यांना हे सांगितलं की मगाशी सांगितलं की यांना डायपर वगैरे वस्तू पुरवणाऱ्या आरोग्य खात्याकडून मिळावं. 1 दिवस 2 दिवस आपण उपलब्ध करून देऊ शकतो, नेहमी करणं फार खर्चिक गेम आहे, ती सर्वसाधारण माणसांना परवडत नाही, तर यांचं कसं परवडणं फार अवघड आहे. अशा अनेक गोष्टींचा विचार ह्या लोकांमध्ये की जे सक्षम आहेत, अपंगामध्ये सक्षम आहेत, ते म्हटले आम्ही करू. तर आपल्याला ही जागा, तर मला अशी एक विनंती आहे की ज्या ठिकाणी जर जागा असेल तर आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा सर्वांनी प्रयत्न, कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या नायानेच आपल्याला ती जागा मिळू शकेल. आणि मला असं वाटतं मॅडमही बऱ्याच मदत करू शकतील. कुठेही जागा असू दे, साधारण 20 गुंठे किंवा अर्धा एकर जरी जागा मिळाली तरी यांची ती सोय होऊ शकते. बांधकामाला हजारो हात मिळू शकतील, यांची सोय होईल. जसे आपण पाहतो की वृद्धाश्रम आहेत, अनेक प्रकारच्या आश्रमामध्ये आपण हजारो हात पुढे येतात, फक्त याची कल्पना कोणाला नसते. तसेच यांना जर अशा प्रकारची जर सोय उपलब्ध झाली तर नक्कीच हे यांच्या पायावर उभे राहते. आणि म्हणून जे वाक्य लिहिलेले की आम्हाला सहानुभूती नको, विश्वास फक्त तुमचा आहे, तर अशा प्रकारचा विश्वास आपण त्यांना देण्याचं काम करूया. आणि सर्वांना ह्या म्हणजे जागतिक दिनानिमित्त अशा प्रकारची उमेद सर्वांची सदैव वाढू दे. सर्व हे लोक आपल्याला अधिकारी नेहमी पदोपदी मदत करत असतात, तरी यांचा मदतीचा हात असणारच आहे. आपणही त्यांच्या मागे असेच उभे राहू. आपल्या ह्या संघटनेला आणि जागतिक दिनानिमित्त नेहमी उत्साहाने बी हॅपी म्हणजे हेल्दी वेल्दी अँड हॅपी राहावं, अशीच मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते. आणि खऱ्या अर्थाने जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्यासारखं होईल असं मला वाटतंय. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. 8 लावलेली 18. तर माझं मत काय आहे, दिव्यांग जो ज्या लांबला त्याला एक 4-3-4 वर्षांनी आपण ते सर्टिफिकेट काढतो, त्याला 60% पुढे सर्टिफिकेट आहे, तो शाळेत घातला जातो, त्याला खरं तो लाभ मिळावा निर्वाह भत्त्याचा. ती 8 काढून टाका, नाही ते पैसे तरी वाढवा, एक काहीतरी त्याची मागणी तुम्ही शिवसाहेबांना बोला. कारण जे 18 वर्षाच्या आधीच दिव्यांगांना फक्त तो निर्वाह भत्ता दिला जातो वरच्या, जो 18 वर्षाच्या पुढे त्याला, मग त्याला एक आशा नाही का, तो आता शाळेत जातोय, त्याला गरज आहे दप्तराला ह्या त्याला 2 रुपयाची मिळावा त्याच्या शिक्षणासाठी, म्हणून त्याला एक निर्वाह भत्त्याची एक 8 मिळावा, ते 8 काढून टाकावं आपण. असे एक शिवसाहेबांना एक मागणी करा. एक तर वयाच्या अट काढून टाका, नाही तर मग सर्रास करा, असं हा असं पत्र दिलं आपण. कारण त्या दिव्यांग तो वंचितच राहतो, तो वंचित नाही राहा निर्वाह भत्त्याचा. बचत गटाच्या माध्यमातून खूप दिव्यांगांना पुण्याकडून गाईड करणारे लोक येतात, पण आपल्याकडे जागाच उपलब्ध नाही. म्हणजे आपल्याला अहवाल इतकी जर जागा मिळाली पुढे बी आपल्याला पुढे गावला
तर त्याचा एक प्रयत्न जर केलं नाही, तर कोणते- चांगले आहे का कोणते- वरून गायर करणारे खूप येतात तर दिव्यांग हातावर स्वतःच्या सक्षम व्हावा काहीतरी त्याला मार्गदर्शन करून तो त्याच्यावर 2 रुपये कमवून त्याचं कुटुंब चालू शकतं आपल्याकडे जागाच नाही बसण्यासाठी तालुक्यात होईल मॅडम हा, म्हणून ते तालुक्यामध्ये जर आपल्या इथं गोडेगावला जर केलं घोडेगावला आता नाही, नाही, काही नाही. नाहीच उपलब्ध आहे. आज आपण पाहिलं नाही एक बैठक घेतली तर दुसरी बैठक आपली नाही, नाही, दिसत कशातून जरी तुम्ही आपल्या काय बघा आपल्याकडे जुना तहसील कार्यालय असंच पडू नये तुम्ही त्याची मागणी केली तरी चालेल नाही आता ते तुम्ही काहीतरी करा समाज कल्याणची जागा आहे ती जागा समाज कल्याणची आहे तुमच्या माध्यमातून ती व्हायला पाहिजे कारण ती जागा इकडे तिकडे देण्यापेक्षा त्या दिव्यांगांना जर दिली 1-2 गुंठे दिले तरी आम्ही खुश होऊ आमची जास्ती अपेक्षा नाही कारण का आमचे 25 एक लोक तिथे बसले आणि त्यांना ते गाईड करणारे बचत गटाच्या माध्यमातून पुण्यातून खूप लोक येतात आणि आपल्याला ते मिळतच नाही कारण प्रत्येक वेळेला आपण हवाल मागू शकत नाही ना इथं प्रत्येक वेळेला काही ना काही कार्यक्रम असतात आम्हालाच बैठकांना हा. दादा मॅडम अशी विनंती करा का जाता जाता तेवढं योगदान तुमचं मरेपर्यंत राहील आमच्या मला 2 गुंठे मिळाले तरी आम्ही खूप आनंदी राहू मॅडम आणि त्याची गरजच आहे आम्हाला त्या हॉलची ते सुविधा केंद्र केलं नवीन ते जरी मिळालं तरी चालेल तिथलं त्या तहसील कार्यालयाचं दरेकर साहेब आमदार साहेबांना भेटा त्यांच्यावरती म्हणले तुम्हाला विश्वास दिला त्यांनी का दिव्यांग भवन देतो त्याबाबतचं काय झाले ते विचारा त्यांना दिव्यांग इथं झालं तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.